म्हणजे पुढची वाटचालीसाठी मी काही थोडक्यात इंटरनेटवरून काही लिहिलेलं आहे मॅडम, ते मी वाचतो. शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो, ज्यांच्या फांदीतून सळसळत असतात. बेकादरपणे ज्ञानाची पाने त्यांच्या छायेखाली सौख्य लाभते. अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या अस्पष्ट चित्रकाराला किंवा त्याच्याच रेषेखाली अंधातरी लटकलेली असतात. कित्येक भावनांच्या डोहात भिजून नतमस्तक झालेली इवाळलेल्या चेहऱ्यांची निगारस अक्षरे शिक्षक नसतोच कधी विचारा. तोच तर असतो सर्वस्वी भाषा शाळेच्या, त्याच्याच सौभाग्यवानाने महत्व येत असते शाळेला. तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ, अंधार भरलेल्या चिमुकलेल्या डोळ्यातून सूर्याचे तेज बाहेर काढणारा. तो समाज सुधारक, क्रांतिकारी तोच असतो. कित्येक चेतनांना पाठबळ असते, त्याच्या शिक्षकाला जपावे लागतात. कुतूहलच्या झाडाची पानं जीवापाड आणि आकार द्यावा लागतो. एका मुक्तपणे बागडणाऱ्या निराकार चैतन्यात जाणून घ्यावी लागतात. ते खोल काळजाच्या आत निर्मल बनते. कधी प्यावा लागतो बेभानपणे. तेव्हा कुठे चमकतात उजेडीची किरण प्रतिष्ठेची वाटेवर. त्याच्या फळ्याची ढाल असते ती पाठीशी. विश्वास ठेवा, एक ना एक दिवस अंधार संपून उजाड्याच्या राज्य येईल, आणि तेव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची हॅलो. हा बोल, येतोय आवाज. हो संपलं मॅडम. छान. तू म्हणजे नेटवरनं जे काही कोटेशन काढलं ते कोटेशन वाचून दाखवलं. तर या कोटेशन मध्ये शिक्षक किती महत्वाचा आहे हे एकंदरीत त्याच्या 10-12 ओळीतनं आपल्याला लक्षात आलं. थोडंसं याच्यावरती थिंकिंग पण करायचं सलमान, की कोटेशन काढलं म्हणून वाचून झालं म्हणून संपलं नाही, तर आपल्याला चिंतन करायचंय की शिक्षक हा किती महत्वाचा आहे. या कोटेशन वरून आपल्याला लक्षात येतं. शाबास, एक छान आम्हाला कोटेशन ऐकवल्याबद्दल. अश्विनी काकडे, स्पीकर ऑन कर. अश्विनी काकडे बोल. आवाज येत नाही अश्विनी बरोबर. शिक्षकाबद्दल बोलायचं आहे. हा बोल. हा शिक्षका आपण असाइनमेंट दिली ना, बोल बोल. म्हणजे शिक्षकाबद्दल बोलायचं आहे मॅडम. ठीक आहे अश्विनी. आपण व्हॉट्सअपला परवाच्या दिवशी एक असाइनमेंट दिलेली होती, ऍक्टिव्हिटी दिलेली होती, आणि त्या ऍक्टिव्हिटीच्या संदर्भात सर्व विद्यार्थ्यांनी तयारी केलेली आहे आणि ते त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतात. तर कदाचित तू ती ऍक्टिव्हिटी बघितलेली नसेल असं एकंदरीत दिसतं. तर थोडंसं आपण ऍक्टिव्हिटी म्हणजे कसं पूर्ण तयारीनिशी आपण बोलणार असतो. तर ठीक आहे, थोडंसं तयारी कर अजून आणि मग सांग मला. योगी कोण आहे इथे? माझ्या याच्यामध्ये योगी म्हणून एक नाव आहे आलेलं. स्पीकर ऑन कर. हा नाव सांग. हा योगी सांग नाव तुझं पूर्ण. मॅडम. बर, ठीक, छान. मॅडम मी आता जॉईन झालो मॅडम, मला काहीच माहित नाही कारण की रेंज कमी होती मॅडम इकडे. ओके ओके, ठीक आहे. योगेश नाव ना तुझं? हो मॅडम. हा, थोडंसं आता आहे ना, आपण ज्यांच्या इथे रेंज नाही ना, तर त्यांनी लक्षात घ्यायचंय की आपल्याला जिथे रेंज असेल तिथे उपलब्ध व्हायचं आहे बरोबर 11 वाजेपर्यंत. उद्याचा शनिवार आहे. उद्या शनिवार असलं तरी पण आपलं लेक्चर आपण 11 वाजताच ठेवूया. प्रयत्न करू की 11 वाजेला, कारण आपलं महाविद्यालय सकाळचं असतं. 8 ते साधारण 1 वाजेपर्यंतचा आपला वेळ असतो आणि या 8 ते 1 या दरम्यान आम्ही महाविद्यालयात असतो. तर तिथून रेंज जर मिळाली सहज तर एक छान उपक्रम आपण उद्याच्या तासाला घेऊ. उद्याचा वेळ आपण 11च ठेवूया. इथे आता अजून
गंगा, तुला गंगाचा पण आज प्रॉब्लेम दिसतोय स्पीकरला. सागर, तयारी आहे सागर? हॅलो. हा हॅलो बोल मॅम. बोल बोल. मी तर पुण्याला आलो मॅम, ते नेटवर्कचा प्रॉब्लेम येते, कट होतो. अरे बापरे, पुणे तर आपलं मस्तपैकी एज्युकेशन हब आहे, तिथे कसला आला प्रॉब्लेम? मॅम तुमचा आवाज अटकतोय, खूप कट होऊन येतोय. किती लोकांना माझा आवाज येत नाहीये? सलमान, माझा आवाज येतोय क्लिअर? नाही मॅम, थोडी स्पष्टपणे येत नाही आवाज. ओके ओके, ठीक आहे. रेंजचा प्रॉब्लेम दिसतोय पुन्हा. हो. हा, मला सांगत चला, म्हणजे आवाज येतोय नाही येते व्यवस्थित, म्हणजे मला तिथे सेट व्हायला गरज आहे. येतोय आवाज आता? हॅलो, ओके मॅम, येतोय येतोय. येतोय ना? येतोय आवाज. हा येतोय. हा, मग मॅडम आवाज मला पण. बरं सागर, आता सांगतोय मला काही या संदर्भामध्ये तयारी असेल तर बोल, नाही तर मग आपण वाट बघूया नंतर. तयारी आहे की नाही एवढं सांग सागर. हॅलो. हा बोल. बैठ जाओ, मम्मी निकलेंगे अभी. हा मॅडम, मी त्यावेळेस सुटतोय, आवाज अडकतोय. बरं ठीक आहे, हरकत नाही. यशवंत, 11:15 झाले ना, मग येते ना मी माझं लेक्चर अटेंड करते, हा, सोबत कामही करते. मी ज्यांचं नाव घेईल ना त्यांनीच अनम्यूट व्हायचंय, बाकीच्यांनी काम म्यूट. आहे, बोनाफाईड काढायचे, लेक्चर चालू आहे. काजल, काजल स्पीकर ऑफ कर आणि मग बोल. हा, स्पीकर ऑफ कर. सॉरी मॅडम, सॉरी. हा, ऑनलाईनला थोडंसं आपल्याला हे जपावं लागेल ना. जर आपल्या इथे शांतता असेल तर तुम्ही स्पीकर ऑन ठेवला हरकत नाही, पण जर आपण इतरांशी बोलतोय त्यावेळी कमीत कमी स्पीकर ऑफ करायचा आहे. हा, ह्या कमीत कमी आपले काय म्हणता येईल त्याला, प्रोटोकॉल असतील किंवा मग आणखी थोडे मॅनर्स असतील तर हे आपण लक्षात घ्यायचे आहे. अश्विनी परदेशी होती, आली आहे. अश्विनी परदेशी सुरुवातीला होती, ठीक आहे, ही पण नाही दिसत आहे. तर आपण आज तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला सिलेबसच्या संदर्भामध्ये चर्चा करायची आहे. तुमचा सिलेबस नेमका काय आहे हा समजून घ्यायचा आहे आजच्या तासाला. तर मग तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही वही, पेन वगैरे जे आहे तर ते जवळ घेऊन बसायचं आहे. मग आता सिलेबस नेमका कोणता आहे तर ते लक्षात घेण्यासाठी थोडीशी आपल्याला स्क्रीन शेअर करायची आहे. एकतर माझा आवाज पूर्णपणे क्लिअर येतोय की नाही येते? हा हा, ठीक आहे. मग आपण इथे स्क्रीन शेअर करत आहोत आपण. तर तुम्हाला त्या स्क्रीनवरती आपला सिलेबस दिसणार आहे. स्क्रीन आलेली आहे तुमच्या समोर. आणि आता आपण सिलेबसच्या दृष्टिकोनातनं एक एक गोष्टी इथे लक्षात घेणार आहोत. आता तुम्हाला संपूर्ण 2 वर्षामध्ये जो काही अभ्यास करायचा आहे तर तो अभ्यास आता तुमच्या डोळ्यासमोर आलेला आहे. थोडक्यात चर्चा आपण सुरुवातीला काय केली होती की शिक्षण कशाला म्हणतात किंवा शिक्षक हा कसा असला पाहिजे. तुमच्या दृष्टिकोनातून पण तुम्ही स्वतःला एक अभिमानास्पद इथे वर्णन केलं की मी ह्या ठिकाणी शिक्षक व्हायला किती तत्पर आहे किंवा मग मला किती आवड आहे शिक्षक या क्षेत्राची. हे एकंदरीत तुम्ही तुमच्या संपूर्ण विवेचनावरनं सांगितलेलं आहे. मग आता या शिक्षक होण्यासाठी आपल्याला नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे संपूर्ण 2 वर्षामध्ये, तर हा आता तुमच्या डोळ्यासमोर आलेला आहे. आपला हा युनिव्हर्सिटीचा सिलेबस आहे. या सिलेबसमध्ये एकूण किती एरिया आहे तर लक्षात घ्यायचंय. सर्वात पहिला एरिया तुमच्या समोर दिसतोय ए. ए एरियाला आपण काय म्हटलंय, पर्स्पेक्टिव्ह इन एज्युकेशन. म्हणजे शिक्षणासंबंधीचा जो काही दृष्टिकोन आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. हे बाकीचे इकडे टीचिंगचे तास आहे किंवा मार्क्स किती आहे किंवा याला किती क्रेडिट आहे हे या भागामध्ये दिलेलं आहे. मग आता एरिया ए मध्ये एकूण किती सब्जेक्ट आहे तुम्हाला दिसत आहेत? 4.
या 4 सब्जेक्टला सिरियल नंबर दिलेले त्यांनी PE1, PE2, PE3 आणि PE4. सिरियल नंबरमध्ये ह्या 4ही सब्जेक्टला एकूण 4 असे सिरियल नंबर दिले आणि त्यांनी PE म्हटलंय. PE का म्हटलं असेल, कोणाला लक्षात येतंय? PE1, PE2 असं का म्हटलं असेल? शाबास. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा म्हणजे आवाज येतोय ना? हॅलो. हा अगदी बरोबर सांगितलं. पर्स्पेक्टिव्ह इन एज्युकेशन. हो. तर मग आता PE1 जो आहे, तर ह्या PE1 कडे आपल्याला सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. तुमच्या डोळ्यासमोर आहे PE1 हा जो सब्जेक्ट आहे हा लर्निंग टीचिंग इन चाइल्डहुड अँड ग्रोईंग अप असा आहे. मग लर्निंग म्हणजे अध्ययन, टीचिंग अध्यापन आणि चाइल्डहुड याला आपण बाल्यावस्था म्हणतो. याला बाल्यावस्था म्हणतो. म्हणजे बाल्यावस्थेमधील किंवा बाल्यावस्थेतील अध्ययन आणि अध्यापन असं या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे अँड ग्रोईंग अप म्हणजे त्याची वाढ. या बाल्यावस्थेतील वाढ आणि त्यातलं अध्ययन आणि अध्यापन या संदर्भातला हा पूर्ण विषय आहे. मग हा जो विषय आहे तर हा संपूर्णपणे मानसशास्त्राशी संबंधित आहे. मानसशास्त्र तुम्हाला माहिती की आपण ग्रॅज्युएशन लेवलला एक सब्जेक्ट बघितलेला आता आर्ट्सच्या फॅकल्टीला. तर मग ह्या मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण अभ्यास करायचा आहे या विषयामध्ये. तर या विषयाला आपल्या शिक्षणशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. महत्त्वाचं स्थान का असेल, कोणाला काय लक्षात येतं का? मानसशास्त्र हा विषय शिक्षणशास्त्राला खूप महत्त्वपूर्ण आहे असं मी या ठिकाणी म्हटलं. तर हे का असेल बरं, इतकं महत्त्व का आहे? काय तुम्हाला काय वाटतं? लहान मुले कशा प्रकारे विचार करतात आणि त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या लहान म्हणजे बुद्धी कमी असते ना मॅडम, म्हणून त्यांना समजण्यासाठी त्यांच्या विचार शक्तीला काय कसं शिकवायचं का म्हणजे आपण शिकवलेलं त्यांना कितीपर्यंत समजलेलं आहे हे सगळ्या सायकोलॉजीचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये असतो. अगदी बरोबर. काय नाव तुझं? नाव काय तुझं? सलमान. शाबास. सलमानने सांगितलं अगदी त्या बरोबर. तर इतकं म्हणजे मानसशास्त्र जे आहे ना, तर हे या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचं आहे की आपल्या समोर बसलेला जो विद्यार्थी आहे तर या विद्यार्थ्याचा वयोगट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याच्या वयोगटाला धरून त्याचं आकलन क्षमता किती आहे, त्याची बौद्धिक क्षमता किती आहे किंवा मग त्याचा क्रियात्मक विकास हा किती झालेला आहे हे सगळं लक्षात घेऊन मगच आपल्याला अध्यापन करणं गरजेचं असतं. म्हणजे यामध्ये आपल्याला अध्ययन करता जो आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लर्नर म्हणतो, तर हा जो लर्नर आहे किंवा हा जो अध्ययन करता आहे, ह्या अध्ययनकर्त्याचं मानसशास्त्र आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग फक्त अध्ययनकर्त्याचं मानसशास्त्र आपल्याला समजून न घेता त्याच्यात आणखी प्लस त्यांनी हे केलेलं आहे की अध्यापन शास्त्र यामध्ये इन्क्लूड केलंय. मग आता अध्यापन शास्त्र म्हणजे विविध प्रकारच्या अध्यापन पद्धती ज्या आहेत तर त्या सुद्धा यामध्ये आपल्याला अभ्यासायच्या आहेत. ह्या अध्यापन पद्धती याला सुद्धा मानसशास्त्राचाच दृष्टिकोन आहे किंवा मानसशास्त्रीय अभ्यासातून या अध्यापन पद्धती निर्माण झालेल्या आहेत. तर त्या आपल्याला एकंदरीत टीचिंग करताना किंवा वर्ग अध्यापन करताना वापराव्या लागणार आहेत. तर त्यांचा सुद्धा अभ्यास या विषयामध्ये आपल्याला करायचा आहे. दुसरं म्हणजे इथे म्हटलंय ग्रोईंग अप. मग हा जो विद्यार्थी आहे याच्या वाढीच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. त्याच्या वाढीच्या अवस्था कोणत्या आहे, अगदी शैशवावस्थेपासून म्हणजे अगदी अजाण मूल जे आहे तर या अजाण मुलापासून तर साधारण कुमारावस्था किंवा किशोरावस्थेपर्यंतचा आपल्याला अभ्यास या विषयामध्ये करायचा आहे. मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या उपपत्ती याच्यामध्ये दिलेल्या आहेत. उपपत्ती म्हणजेच थेरी. मानसशास्त्रज्ञांनी काही थेरी मांडलेल्या आहेत, तर त्यांचा सुद्धा अभ्यास तुम्हाला या विषयामध्ये करायचा आहे. मग हा जो काही विषय आहे
हा विषय एकंदरीत किती गुणांचा आहे, तर तुम्हाला लक्षात येते की 80 मार्कांचा आहे. म्हणजे टोटल 100 मार्कांचा आहे. इकडे मार्क्स तुम्हाला दिसत आहेत. हा पेपर तुम्हाला 100 गुणांसाठी अभ्यासायचा आहे. यामध्ये 80 मार्क्स जे आहेत, हे 80 मार्क्स तुमचे एक्सटर्नल असतील, म्हणजे युनिव्हर्सिटीची परीक्षा या 80 मार्कांवरती असणार आहे आणि इंटरनलला 20 मार्क्स दिलेले आहेत. 20 मार्कांची इंटरनल म्हणजे इथे प्रॅक्टिकल या 100 मार्कांमध्ये नाहीये, तर हे 20 पूर्ण मार्क जे आहेत याची तुमची टेस्ट होणार आहे. एकंदरीत 2 टेस्ट आपण घेतो, तर ह्या 2 टेस्टचे मार्क्स तुम्हाला 20 मध्ये कन्वर्ट होतात आणि मग अशा रीतीने 20 आणि 80 एकंदरीत 100 गुणांचा हा पेपर आहे. तर खूपच सुंदर हा पेपर आहे. हा पेपर तुम्हाला आपल्या महाविद्यालयामध्ये डॉक्टर कैलास चौधरी सर म्हणून आहेत, तर ते अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला याचं अध्यापन करणार आहेत. तर हा झाला तुमचा पहिला पेपर PE1 या नावाने. आतापर्यंत तुमचे पेपर 100 मार्काचे होते, पण त्याच्यामध्ये 60-40चं पॅटर्न होतं. पण आपल्याकडे 80 आणि 20 म्हणजे हे जे काही आहे, म्हणजे 80 मार्क जे याच्यामध्ये युनिव्हर्सिटी लेव्हलचे आहेत आपल्याला, तर एकंदरीत हे का आहे, तर आपला ॲन्युअल पॅटर्न आहे. आपला हा जो काही BEdचा सिलेबस आहे, तर हा सेमिस्टर पॅटर्न नाही आहे, तर हा ॲन्युअल पॅटर्न आहे. म्हणजे तुमची सेमिस्टरची परीक्षा इथे नसणार आहे. डायरेक्ट तुम्हाला जशी आपण 10वी-12वीची पूर्ण वार्षिक परीक्षा दिलेली होती, त्याप्रमाणे इथे आपल्याला ॲन्युअल पॅटर्न इथे अभ्यासायचं आहे. म्हणून आपली धावपळ थोडीशी कमी होणार आहे, हे निश्चित आहे. नाहीतर ॲडमिशन घेतानाच तुम्हाला परीक्षा फॉर्म भरावे लागतात, पण थोडीशी तुम्हाला ह्या ठिकाणी वेळ मिळणार आहे अभ्यासासाठी. तर एकंदरीत हा एक चांगला भाग आपल्या ट्रेनिंग कॉलेजला आपण घेतलेला आहे की तुमचं ॲन्युअल पॅटर्न आहे. दुसरा पेपर आहे PE2 किंवा PE2 म्हणतो आपण. मग PE2चा विषय आहे एज्युकेशन इन कंटेम्पररी इंडिया अँड जेंडर स्कूल सोसायटी. मग कंटेम्पररी इंडिया म्हणजे समकालीन भारत असं म्हटलेलं आहे. कंटेम्पररी म्हणजे काय, समकालीन भारत. मग या समकालीन भारतातील शिक्षण असं याचं मराठीकरण होतं. आणि पुढे काय जोडलेलं आहे, जेंडर्स म्हणजे लिंग, शाळा आणि समाज. असा हा एकंदरीत थोडासा मोठा शीर्षक असलेला पेपर आहे. तर समकालीन भारत याचा अर्थ तुम्ही काय लक्षात घेतात? समकालीन, त्या शब्दाच्या अर्थातच तो अर्थ दडलाय ना, म्हणजे समकालीन. सम म्हणजे सध्याच्या. हा, अगदी बरोबर, शाबास. अगदी बरोबर सांगतो मी. प्रेझेंट, या प्रेझेंटमध्ये जोही काही आपला समाज आहे, भारतीय समाज, तर या भारतीय समाजातल्या सद्यस्थितीतलं शिक्षण आपल्याला शिकायचं आहे. आणि मग पुढे म्हटलं आहे लिंग, समाज आणि शाळा. असा एकंदरीत मोठा हा भाग आहे. या पेपरमध्ये तुम्हाला आपल्या समाजातली विविधता अभ्यासायची आहे. समाजामध्ये अनेक प्रकारची विविधता आहे. विशेष करून भारत हा जो काही आपला देश आहे, तर या देशामध्येच अनेक प्रकारची विविधता आहे. तर जशी आपण ती भौगोलिकदृष्ट्या लक्षात घेतो, तशीच सामाजिक दृष्ट्या सुद्धा मोठ्या प्रमाणात विविधता आहे. आणि या विविधतेच्या म्हणजे सामाजिक विविधतेचा शिक्षणावर नेमका काय परिणाम झालेला आहे, हा याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग यामध्ये आणखी तुम्हाला जे काही आपलं कॉन्स्टिट्यूट आहे किंवा संविधान म्हणतो आपण, भारताचं संविधान, तर या संदर्भातलाही अभ्यास करायचा आहे. तुम्ही लोक बरेचसे MPSCचा अभ्यास करतात, तर मग या MPSCच्या अभ्यासामध्ये संविधानाचा अभ्यास आहे. तर या संविधानाचा अभ्यास पण आपल्याला ह्या पेपरमध्ये करायचा आहे. किंवा मग आणखी नवीन शैक्षणिक आयोग आता म्हणजे नुकताच येऊन गेलेला आहे. पूर्वीचेही शैक्षणिक आयोग तुम्हाला अभ्यासायचे आहेत. सध्याच्या नवीन शैक्षणिक आयोगासंदर्भात तुम्हाला काही माहिती आहे का? खूप त्याची चर्चा झाली. ते 10वी बोर्ड ते काढून टाकण्यात आलंय, आता फक्त 12वी बोर्ड असणार आहे. हा, ग्रॅज्युएशन जे आहे ते 4 वर्षाचे झालेले आहे. अगदी बरोबर.
म्हणजे मूलभूत बदलामधला हा बदल इथे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की बोर्ड परीक्षा जी आपण 10वीला घेत होतो तर त्याच्याऐवजी फक्त 12वीची घेतली आहे. आणि दुसरं याने महत्त्वाचं सांगितलं की ग्रॅज्युएशन आपलं 3 वर्षाचं होतं. इंजिनिअरिंग किंवा मग आणखी मेडिकल ह्यासारख्या ठिकाणी होते ते 4 वर्षाच्या पूर्वीपासून, पण आता आपल्याकडे सुद्धा हे जे काही BA, BSc, BCom ह्या ज्या काही फॅकल्टी आहेत आपल्या, तर ह्या सुद्धा आता 4 वर्षांच्या होणार आहेत. तर हा संपूर्ण शैक्षणिक आयोग आपल्याला या पेपरमध्ये लक्षात घ्यायचा आहे. आणि दुसरं म्हणजे जेंडर, स्कूल अँड सोसायटी यामध्ये लिंग भूमिका आपल्याला लक्षात घ्यायची आहे. मग तुम्हालाही माहिती की भारतामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेद अजूनही होताना दिसतो आणि ह्या दृष्टिकोनातून आपल्याला शिक्षणाचा अभ्यास करायचा आहे. महिलांचं शिक्षणामधलं स्थान हे वाढत आहे हा एक भाग आपण लक्षात घेतोय, परंतु अनेक महिला ज्या आहेत तर त्या उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. तर या एकंदरीत सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या भागामध्ये करायचा आहे. हा सुद्धा तुमचा पेपर 100 गुणांना आहे. 20 मार्क इंटरनल परीक्षा आणि 80 मार्क एक्सटर्नल परीक्षा. तर मग या पेपरला शिकविण्यासाठी डॉक्टर बाविस्कर मॅडम आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर डिझेड चौधरी सर, त्यानंतर वसावे मॅडम असतील, असे एकंदरीत 3-4 लोक ह्या पेपरला शिकवणार आहेत. आणि म्हणून मग हा पेपर तुम्हाला अतिशय छान म्हणजे चांगल्या वातावरणामध्ये अभ्यासायला मिळणार आहे आणि तुमची ह्या विषयाशी तोंड ओळख झालेली असणार आहे. जसं मानसशास्त्र हा विषय काही लोकांना नवीन असेल, परंतु हा जो समाजशास्त्राच्या संदर्भातला दुसरा विषय आहे किंवा समकालीन भारताचा जो काही आपला हा पेपर आहे, तर हा तुम्ही बऱ्यापैकी अभ्यासलेला असेल, म्हणजे याची किमान तोंड ओळख तुम्हाला असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतरचा PE3 किंवा PE3 हा पुढचा विषय आहे. PE3 मध्ये लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम आणि नॉलेज अँड करिक्युलम अशा आशयाचा किंवा अशा शीर्षकाचा हा पेपर आहे. लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम याला काय म्हटलेलं आहे की अभ्यासक्रमांतर्गत भाषा. त्याचं मराठीकरण बिलकुल येत नाही. किती लोकांना येत नाहीये मला सांगत चला, कारण की महत्वाचा तास आहे. महत्वाचा तास आहे, त्यामुळे जर माझा आवाज रेंजमुळे प्रॉब्लेम येत असेल तर मला कळवत चला. तर येतोय आता? हॅलो. तर थोडंसं तुम्ही रेंज हे करून टाका. माझा आवाज 2 जणांना जरी येत असेल तर माझ्याकडची रेंज बरोबर आहे, पण तुम्ही थोडंसं तुमचं स्थान बदलू शकता जिथे रेंज येत असेल तिथे. आणि जर समजा एखाद्याला डिस्टर्ब होत असेल, रेंजमुळे लिंक लागत नसेल, तर हे आपण रेकॉर्डेड आपलं झूमचं ॲप आहे आणि आपण तुम्हाला हे प्रोव्हाइड करणार आहे. तर आपल्या महाविद्यालयामध्ये आपण तशी सोय केलेली आहे की सॉफ्टवेअर आपण डेव्हलप केलं आहे LMS नावाचं. तर ही संपूर्ण आपली ही जी झूमची मीटिंग आहे याच्यामध्ये जेही आपण बोलत आहोत पहिल्या तासापासूनचं ते सगळं तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळणार आहे. पण तरीसुद्धा जो ओरिजिनल तास असतो किंवा जो लाईव्ह तास असतो तो जास्त आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येतो. म्हणून लाईव्ह कधी पण मला स्वतःला आवडतं. तर हा PE3चा विषय तुमचा अभ्यासक्रमांतर्गत भाषा आणि पुढे म्हटलेलं आहे ज्ञान आणि अभ्यासक्रम. तर अशा 2 स्वरूपामध्ये तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे या पेपरचा. तर मग आता भाषा जी आहे तर ही भाषा एकंदरीत शालेय शिक्षणामध्ये खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच हा विषय आपल्याला शिकणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती की भाषा ह्या अनेक आहेत. प्रमुख भाषा अनेक आहेत आणि त्याच्यासोबत बोली भाषा या अगणित आहेत. आजही अगणित हा शब्द मी एवढ्यासाठी वापरला की आजही अनेक भाषा ज्या आहेत तर त्या मोजता आल्या नाही किंवा त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचता आलेलं नाहीये, इतक्या बोली भाषा आहेत. तर या विविध प्रकारच्या भाषांमधनं हा विद्यार्थी आपल्या समोर आलेला असतो आणि त्या विद्यार्थ्याला
त्याच्या भाषेमध्ये जर आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिक्षक अगदी जवळचे वाटतात, शिक्षण त्याला जवळचं वाटतं. म्हणून भाषेचं महत्त्व हे विशेष आहे. यामध्ये त्रिभाषाचं आहेतच. भाषा म्हणजे काय की एक आपली मातृभाषा तुम्हाला शिकवायची आहे किंवा विद्यार्थी म्हणून विद्यार्थी शिकत असतात. त्यानंतर दुसरी आपली राष्ट्रभाषा आणि तिसरी ज्ञानभाषा ज्याला आपण इंग्रजी म्हणतो. या तीनही भाषा तर आपल्याला शालेय शिक्षणामध्ये महत्त्वाच्या आहेतच, पण त्यासोबतच विद्यार्थ्याची बोलीभाषा सुद्धा किती महत्त्वाची आहे याचाही अभ्यास तुम्हाला या विषयामध्ये करायचा आहे. त्यानंतर पुढचं त्यांनी सांगितलेलं आहे नॉलेज अँड करिक्युलम. तर यामध्ये नॉलेज अँड करिक्युलममध्ये मग जे काही विविध शिक्षण तज्ज्ञ होऊन गेलेले आहेत तर त्या शिक्षण तज्ज्ञाच्या दृष्टिकोनातनं अभ्यासक्रम हा नेमका कसा असला पाहिजे या संदर्भातला हा अभ्यास करायचा आहे. वसाळ मॅडम आणि डॉक्टर बाविस्कर मॅडम ह्या दोनही हा पेपर शिकवतात आणि ह्या पेपरमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल वर्क पण खूप सुंदर आहे, म्हणून हा पेपर तुम्हाला छान वाटेल. खूप जवळचा असा हा विषय आहे. हा सुद्धा विषय तुम्हाला 100 मार्काला शिकायचा आहे. 20 मार्क तुमचे इंटरनलचे आणि 80 मार्क एक्सटर्नल परीक्षेचे. यानंतरचा शेवटचा म्हणजे पर्स्पेक्टिव्ह इन एज्युकेशन मधला पेपर आहे PE 4. तर हा आहे हेल्थ, योगा अँड फिजिकल एज्युकेशन. नावावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की हा पेपर जो आहे हा पूर्णपणे तुम्हाला फिजिकल एज्युकेशन देणारा आहे. तुमच्यापैकी किती लोकांना फिजिकल एज्युकेशन आवडतं? अगदी लहान होते तुम्ही तर तुम्हाला पीटीचा पिरियड म्हटलं की खूप आवडायचं आहे की नाही? हा शारीरिक शिक्षणाचा. आणि मग तेच शारीरिक शिक्षण ते शारीरिक शिक्षण तुम्हाला इथे अभ्यासायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला आरोग्य आणि योगा हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. हा पेपर तुम्हाला डॉक्टर DZ चौधरी सर शिकवणार आहेत आणि ते स्वतः स्पोर्ट्सचे चांगले म्हणजे खेळाडू आहेत सर आणि त्यामुळे त्यांनी हा पेपर स्वतः मागून घेतला की हा पेपर मी शिकवणार. तसंच ते योगाचे सुद्धा मास्टर आहेत, म्हणून हा पेपर तुम्हाला क्रियात्मक किंवा ज्याला आपण कृतीयुक्त म्हणूया तर अशा रीतीने तुम्हाला हा पेपर शिकायचा आहे. आणि याला थेरी मात्र आहे. जरी आपण म्हटलं की हा पेपर कृतीतूनच शिकायचा आहे असं जरी असलं तरी याला प्रॅक्टिकलला नंतर आपण प्रॅक्टिकलचा विचार करू, पण इथे मात्र 80 गुणांचा थेरी पेपर आहे. थोडंसं आपल्याला त्याही दृष्टिकोनातून लक्षात घ्यायचं आहे की कृती छान वाटते, पण मग कृती जरी असली तरी थेरीला पण इथे महत्त्व आहे. 80 आणि 20 दोन्ही तुमचे थेरी पेपर इथे असणार आहे, इंटरनल आणि एक्सटर्नल. मग आता एरिया बी इथे दिसतोय. एरिया बी काय आहे?